जोर लाव जोर लाव. लावा अय्या. लावा अजून लावा अय्या पाणी निघालं का? निघालं. पाणी निघालं का बाई? अहो हो बस. ओ मामा, ओ मामा, हा उठा ना. काय ग बाई? उठा जरा. आय 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 ये बाबा ये बाबा ते आहे. काय होतंय? काय काय म्हणते सांग. बरं मी काय म्हणते ऐका ना, जाऊन ते दळण आणा बरं. हा? दळण आणा ना, इथं झोपलेच आहेत ना, झोपण्यापेक्षा जाऊन जरा दळण आणा. मी काय म्हणतो सुन बाई, हा एक कर तो नवऱ्याला पाठव नाही तर तू जाय. मला अजिबात बरं वाटत नाही. आणलं माझ्या नवऱ्याने, लगेच दळण आणून मला दिलं, हाय का नाही? अहो मामा, इथं झोपलेच आहेत ना तुम्ही, नुसतं तुमचं दुःख दुःखच चालू असतं का हो? अगं नुसतं माझ्या बाई हात पाय चावा त्या डोकं दुखत अजिबात बरं वाटना मला. तुम्हा सगळ्यांना जीव आहे का? मलाच या घरात जीव नाहीये, हाय का नाही? पण आता करू काय? जवळ वत्तावर लय केलं मी. हा अहो पण दळण नसलं तर मी चपात्या कशाला लाटू बरं? तुम्हाला चपात्या नाही खायच्या का? भात देऊ का नुसता शिजून तुम्हाला? वाटलं तर मी नाती जवळ उपास उपास धरतो मग आता काय सांगू. हा लय उपास धरणार आहे तुम्ही. हा उपास धरताना आणि 4 वेळा माझ्या नवऱ्याचे कान भरताल, हाय का नाही? नाही नाही म्हणणार बाई, काहीच नाही म्हणणार. तुम्हाला जसं लागलं तसं करा, मला ना पडू दे बाई. आय, आय, काय आय. पडू दे मामा? मी जेव्हा काम नाही सांगत तेव्हा तुर 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 बाहेर पळत, आणि जेव्हा मी काम सांगते तेव्हा तुमचं हे ते दुखतं का हो? नाही तुम्ही मला ना खरंच आता एवढं पुढे ना काम नका सांगा जाऊ. आता मग मी थोडा दिवसा सोबतीये बस. ठीक आहे, करा मग अशीच नाटकं करा तुम्ही. अरे तुम्हाला कळून सुद्धा जाणार नाही कधी जाईल मी, त्याचा भरोसा नाही. हा तुम्ही झोपतच राहशाल आणि तुम्ही म्हणते हे काम कर ते काम कर. मला कोण अपेक्षा करूच नका तुम्ही कामाची. आता बरं बरं तेव्हा नाही करत. सारखं आहे बाई कंबर आहे ना अशा दुखत रात्रभर झोप नाही. मग ना बाहेर जायचं नाही, इथंच पडून राहायचं. एवढं तुमचं दुखतं नाही, इथंच पडून राहायचं. हा बाहेर जाताना दुखत नाही तुमचं, जेव्हा मी काम सांगते तेव्हा तुमचं दुखत असतं काही ना काहीतरी. बरं वाटलं घरात बाहेर सुद्धा जाणार नाही बस. हा नका जाऊ, झोपा इथंच आता. आणि मी नाच चपात्या वगैरे काही नाही करणार जवळ तुम्ही दळण आणून नाही देत. बरं, चालेल. भातच चारणार फक्त सगळं. मला फक्त साबुदाण्याची खिचडी बनव. नाही नाही भातच साबुदाणे आहे ना? भातच खायचं. आहे आहे आहे. हो झाली का झोप? खायची झोप येते बाबा. पडावा असं डोळा डोळा लावून सारखे डोक्यात विचार येत्या. एक काम करा, हा. ते दळण घेऊन या गिरणीतून, नंतर झोपा निवांत. उठा बरं. तू आण ना. अरे बाबा मला चालवत नाही. अहो तिकडे माणसं आहेत कामाला वावरात. अरे बा तुझ्या बायकोने तेच सांगितलं दळा आणायला, मला अजिबात चालवत नाही. इतकं कंबर दुख राहिले ना काय सांगू तुला आता. अहो 4 जण आलेत गडी, त्याला फवारा मारायला सांगितलंय. मी चक्कर मारून आलोय. मग तू काय आलता इकडं? तिला फोन केलता मला बायकोना. ते म्हणली तुम्हाला जेवायचं की नाही, उपाशी राहायचं का म्हणे तुम्हाला सगळ्याला. मी त्याला तेच म्हटलं बाई, वाटलं मला जेवायला नको देऊ पण मी काही जाणार नाही म्हणलो. हे बघा, मी जर इकडं दळण आणि ते आणीत बसलो ना, ते गडी काम नाही करायचं, तिथं बसते ते फवारा मारायचा. एक तर 50 ड्रम मारायचे माहितीये का उसाला. आता काय करू? अरे मला खरंच चालवत नाही रे. हे बघा ऐका, तुम्ही वाटलं नाही बाबा मला ना दळण घेऊन या तुम्ही. तुम्ही मला ना डोकंच लावू नका. मला वाटलं तुम्ही जेवायला देऊ नका. एक काम करा, तुम्हाला 90 ला 50 देतो, घेऊन या दळण. नाही रे बाबा 90 नको मला दे, नको. मग गिळायचं नाही का तुम्हाला? मला जेवायला सुद्धा देऊ नका बाबा. तुमच्या जेवायला चला मला सांभाळायचं तर मी मंदिरात जातो बाबा. याच्याकडून त्याच्याकडून मागू खातो. मग आता काय करू? अहो मंदिरात काय गरज आहे जायची? मग आता तुम्ही माझ्या कामच केलं पाहिजे. कामच करा हेच करा. अहो मी तुम्हाला काय अरे जास्त तुला किती काम केले मी. अहो जास्त काम नाही सांगितले मी तुम्हाला. आता ते बोकाटी बोजा कोण आले दळणाचा सांग. तुम्हाला काय आणता येत नाही का? काय आता सायकल घेऊन जा, सायकल जा. दिसायला कमी पडलं. त्या गॉगलचं ते दांडी मोडले, त्या दांड्या रिपेअर करायच्या होत्या. आणतो तेवढा रिपेअर करून. मी नाही आणत, मला रानात जायचंय. जातो मी. मग मी जातो माल कॅश दांडी तरी रिपेअर करून आणतो. तेवढं दळण इतकं आणून टाक तिला जे काय करायचं ते करा. मी चाललो रानात, उपाशी राहा. मला काय घेणं देणं नाही. मला काही नाही. मी वाटलं तर जातो. मला एक तर ना चष्म्याची दांडी मोडली. दिसायला इतका प्रॉब्लेम झाला बाय. चला तर पोरे आलं डोकं लावीत. पायरी कुठे काय बाई हे 2 ब्लँकेट तर मी घेतले पिऊन. हे काय मला काय चंपा काय करू राहिले? आलात काय? अहो जरा मदत करा ना. हे काय हो दे इकडे मी पेळतो. हा ना. हा. घ्या घ्या घ्या. तू तिकडून मी इकडून हा हा पेळ. या, या. हो हो. हा. अहो ते काय ना असं मदतीला कोण नाही. जोर लाव जोर लाव. लावा अय्या. लावा अजून लावा अय्या पाणी निघालं का? निघा. पाणी निघालं का बाई? अहो हो बस. अहो तोडता की काय माझं ब्लँकेट? नाही हा ते
लय हा. मदत झाली बघा तुमची मस्त मला. झालं, हो 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 लय अजून मदत किती झाली. पिळायची? अजून हा? तुम्ही तर लय मला मदत करताय हो. वहिनी तुला माहिती आहे का आपलं हा. काम त्या साईडचा त्याचा आता पान आहे ना तो पिळा त्याच्यातून तो पाणी ऐकू का? हा. हा. मला काय माहिती तुम्ही आज घरी आहात ना तर मी तुम्हाला घरीच होतो घरी झोपेल होता हा झोपले होते हा. का? अहो मला माहिती जर असतं ना हा. तर हे 2-3 ब्लँकेट धुतले मग तुम्हाला बोलायचं तेव्हाच आवाज द्यायचा तुम्हाला मदतीला बोलवलं असतं मग नाही का? मला अशा कामाला मदत पडली ना हा. लय मूड येतो. काय बोलताय नाही तुम्ही लय तसे हं. लय हेल्प करता गडे हा. हा टाका सारखं मला थांबा. हो वहिनी हं? आता थंडी पडायला आहे ना थंडी आहे म्हणून तर ब्लँकेट सगळी झोपून घेतली ना आता घोंगड्या पण पण का घेतल्या. वहिनी हा. पण थंडीमध्ये तुम्ही या अंगावर घेत असेल दोघं जण हा मग मोकार गरम होत असेल आहे ना लय गरम होतं बाई खरंच म्हणून तर धुवून घेतले आता सगळे आमच्या घरात नाही बरं का असं वहिनी मग देऊ का तुम्हाला एक? काही नाही येत जाईल मी तुमच्याकडे आमच्याकडं हा आमच्याकडे कशाला आरामाला आरामाला असं ये घेत जाऊ आपण अंगावर आपण हा बघ, थंडी आपण गारठ्याचं. आपण म्हणजे कोण आपणच ना अहो माझा नवरा आहे की तुम्ही कशाला येताय आ? तुम्हाला पाहिजे तर एखादा ब्लँकेट घेऊन जा एक 1-2-3 आहेत की तिथे घेऊन जा की मी द्यायला का ते महारी सून मुल घेतील सून मुल थंडी घेते दिवसात त्यांना नाही ना त्यांच्याकडे नाहीये काय त्यांचं आताच झालं ना काय? लग्न हा 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 ते तर झालंच हम्म. माझ्याकडून एखादा घेऊन जा की असं एवढी तुम्ही मला मदत नाही केली राजा तुमच्याकडे राजा मी येत जाईल आवरा. अहो तुम्ही नका हे हो तुम्ही घेऊन जाय नाही ना ना, वहिनी पाहिलं मी मदत करतो की नाही तुम्हाला हो मदत तर तुम्ही मला करता तुम्ही का? कवाय मला हाक मारी जा कशासाठी मदतीला मी नाही, तयारच राहील तयारच असतं हा. हा तुम्ही तयारच असतं मला माहिती आहे बस बस लई नका करू पाणी नको थोडं जिरू दे त्याच्यात बर म्हणजे वाळेल तेव्हा काय तुम्हाला काही चाय पाणी काही नाही काहीच घ्यायचं नाही का? वहिनी मी नाही यायला चाललोय गावात गोगलचं ते आणायला दिसत नाही होय तुम्हाला हा दिसायचं कमी झालं ना बरं बरं या मग हा? ऊन पण लागते या कुठं मला पण निघायचंय ना बरं मी काय म्हणतो हा येईल मी संध्याकाळी संध्याकाळी झोपायला झोपायला हा घर नाही का झोपायला नाही घर नाही, नाही घर नाही अजिबात झोपायला हाय का नाही आणि इथं काय करताय हो तुम्ही हा काय वाटतं का जर लाज लज्जा शरम सगळी विकली का मामा तुम्ही अहो पण झालं तरी काय असं झालं तरी काय काय करत होते तुम्ही म्हणजे पिळत होतं म्हणजे आम्ही हे गोधड्या पिळत होतो आम्ही ब्लँकेट हा झालं का? का लोकांचं धुणं पिळून झालं का हा दण आणत सांगितलं गिरणीतून हा म्हणे मला दिसत नाही गोगलची दांडी मुलडी इथं आहे का दांडी तुमची गोगलची नाही तर काय हा मी काम सांगितलं तर नाही माझं हे दुखते माझं ते दुखते आणि हिता बरोबर आलेत बायांची काम करायला हाय का नाही या बाईचं धुणं पिळायला मला तर ते म्हंटले की मी रोज तुम्हाला मदत करायला येत जाईल धुणं पिळायला वगैरे त्यांनीच मदत केली मला रस्त्याने जात होते बिचारे बाई, बाई, खूप बाई, चांगले आहेत बाई, बर का खूप लय चांगले आहेत. चांगलेत लय चांगलेत एवढा हा. कामदार माणूस आहे का वय एवढा कामाचा माणूस आहे हा घरात नुसता उताना पडायचा आणि बाहेरच्या बायांची येऊन काम करायची हा दिसला का तुमचा बाप काय तर शब्द निघा ना आता तोंडातून बोला ना अरे मी जाताना ना ते वहिनी म्हणा तेवढं पिळू लागा म्हणा ओ तुम्ही खोटं बोलताय हा. असं आरोप करू नका बाबा माझ्यावर असं नको करत म्हणजे खोटं नको बोलू माझी सून मुले मला बोलतील माहिती का अहो ताई. तुम्हाला माहिती का घरातला ग्लास ना इथला इथं उचलून ठेवणार नाही असं ठेवणार आणि असं पडणार आणि इकडं हा इथं लोकांचे गोदाडे पिळणार हाय का नाही तिथं कंबर दुखत होतं घरी आता हे दुखत आहे हा का मग गोदाडे पिळायला नाही का तर कंबर दुखत ते हाताने पिळले फक्त हिना बघितलं काय धुणं पिढीत होते तुम्ही कातू कातू असं ताकद लवू लवू हा हा, ना? मला हे सांगायला आले घरी मग त्यात पाणी राहतं ना ते पाणी काढायचं होतं हा ना अहो, माझ्यावरती आरोप करू नका समजलं ना पण तुम्हाला पण कळत नाहीये का काय चालू चालू अहो काय नाही मी हे जरा पिळत होती ना तर ते मला जमत नव्हतं हात दुखत होता तर हे बाबूराव जात होते मला म्हटले की मी करू का वहिनी मदत तर म्हटलं करा आणि तेवढं त्यांचे सून मूल आले इकडे भांडण करायला माझ्याशी तेव्हा तुला मी म्हणलं मी मदत करतो अहो तुम्ही मला काय म्हणताय तेव्हा म्हणलं मी पिळ लागलो नाही नाही बाकी तुम्ही नका मला एकटीला पण जमत मी एवढं ब्लँकेटचं काम केलं नाही एकच राहिलं होतं ना फक्त माय मोडले होते का माय मोडले होते का पण तुम्ही नव्हते हे- ना इथे हे म्हणते तर मी पिळू लागतो हे ब्लँकेट हम्म. आणि हे सुकला का मी येतो झोपायला पण ब्लँकेट नाही रे हा. थंडीचं मला आहे ना हे असे कपडे नाही माघारी काय? हं? घरी झोपायला येतो म्हणे घरी नाही म्हणलं मला तुम्हाला घर नाही का मला दे म्हणलं एखादा घर नाही तुम्हाला झोपायला म्हणजे असं झालंय या बाबाला घरात काम होत नाही म्हणून या इथं धुणं पिळतं आणि या बाईला नवऱ्याकडून काम होत नाही म्हणून ह्या इथं ओ धुणं ओ पिळतं ताई तुम्ही तोंड सांभाळून बोला समज तोंडात येत तसं बोलायचं नाही माझ्या हा, बरोबर काय ना तुला
तुला किती हाणाव किती माराव तुम्ही मलाच तुला काय बोलताय थोडी जाईना काय आपण झालं मी त्याला काय बोलावून घेतलं का की मला मदत कर मी म्हणून होतो ना माय का मोडले होते का तुम्ही गावात गेले होते ना मग येणार होतोच ना थांब एवढा कामाचा माणूस आहे हो. पूर्वा एक काम कर आपल्या घरातले सगळे गोधडी काढ आणि या माणसाला धुवायला दी बघू ना हा? मला पिळू लागतात का बघू किती हा? पाणी निघत आहे गोधडीतून हा चला मी इथं काय आहे होतो, सून तुमची हा, मरमर हा. मारायला हा जर परत इकडे जर दिसला ना तर तुला सांगू तगडे बिगडे काढून टाकीन ना नाही नाही तुम्ही एक पार्ट ठेवू नका अंगावर सगळा शिरपत part काढा. अरे बी मला एक तर दिसत नाही मी चष्मा दांडी बांधायला चाललो होतो यांना दिसत नाही वहिनीने आवाज दिला भाऊजी इकडे म्हणा अहो, एवढं काय? पिळू लागा म्हणा ओ, म्हणून पिळू लागलं तुम्ही रे खोटं आमच्या नवऱ्या बायको भांडण लावून देता तुम्ही सरळ बोला बाबूराव याला समजलं ना याला जीव लाव आज तर याला इकडे गोधडे पिळ्या त्या दिवशी टकीचं घर सारीत होता अहो हा तुमचं का टकीचं घर सारीत होता घर सारीत होता का अरे देवा आता हे बघ धुणं भांडे आखे गोदाडे काढायचे घरातले आहे की फरशी पुसून घ्यायची हा सगळे भांडे घासून घ्यायचे हा. सगळे काम करून घ्यायचे चल दुसऱ्यांच्या घरातल्या बायांचं जाऊन काम करतात स्वतःच्या सुनाचं नाही काम करणार हाय तू का नाही? काही काम करायचं नाही सगळे बाहेर काढ अख्खा आहे ना दसरा बाहेर काढ दिवाळी बाहेर काढ चल मला दिसत नाही रे चल ना दिसन दिसन आता बरोबर दिसलं. एक कमऱ्यात लात घालतो बरोबर दिसन चल चला आपण पिळू लागूया मी नाही हात लावणार आहे त्याला बोलव अहो असं नाही. बोलव त्याला बोलव अहो तुम्ही त्यांचं ऐकून माझ्यावरती काय चिडताय हो नवरा गेलता कुठं तर नवराच नाही तुला दुसऱ्या लोकांचा आसरा घेती अहो तुम्ही त्यांचं नका ना ऐकू चला जरा थोडी मला मदत ऊन नाही मी पडलं हात लावणार नाही त्याच्या कुठे तू जे आता मी त्या गोदड्या पेटून देणार आहे आज त्या गोदड्याला दुसऱ्याचे हात लागले ना डायरेक्ट गोदड्या पेटून नाही, देणार नाही, नाही, असं करू नका असं ऐका हे गोदडी जर तुला घरात अहो. दिसली तर काय तो बाबूरावच बोलला की मी मदत करतो मी त्याला कशाला बोलू मला सांगा तुला शेवट मी बाहेर तर झोपाय नाही पण तुला गोदडी झोपू देणार नाही तू आहे ना त्या बाबाचा हात लागला गोदडीला ना त्या गोदडीला काहीतरी ती भंगली गोदडी भंगली आपली भंगले गोदडी भंगली अहो, काय बोलताय तुम्ही चला शांत वाचाला शांत बिंत नाही तू आहे ना आता तुला बाहेर तर झोपायला येतो अहो माझे काय हाल करताय तुम्ही का? का हाल करताय का बोलू तुला तुला ऐका ना मी बोलवलं नाहीये तुम्ही घरी या. वय मी पुढं, बोलवलं वय नाही पुढं. ऐका माझं ऐका ना पुढे